निर्णय असा घेतला सगळ्यांचा उत्साह पाहून ज्यांना झळ पोचते त्यांचा सगळ्यांचा उत्साह पाहून उद्या एक दिवस सांगली तासगाव कोल्हापूर जिल्हा ही 3 जिल्हे बंद ठेवायचे आणि शासनाला जागा नाही, आपल्या नेत्यांना जागा नाही. माझं असं मत होतं हा इतका मोठा महत्वाचा प्रश्न असता सुद्धा आपण जागे झालो नाही, आपण आपलं मत दिलं नाही. नेते मंडळीने जागा व्हायला पाहिजे. कर्नाटक इतक्या जाग्यापर्यंत गेले, दिल्लीत पोहोचले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात पोहोचले आणि त्या मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि आधी सुस्त काढावून लागले मागं. त्यांनी उंची वाढवायची मान्यता म्हणजे लवादान दिली म्हणते, दिलेली आम्हाला माहिती नाही पण ते म्हणतात आणि त्यांच्या दिल्लीच्या ज्याला कमिटी मागे लागले की आम्हाला आधी सुद्धा काढून द्या, त्यामुळे आम्ही उंची वाढवतो. पण उंची वाढवतो आपल्या देशाच्या आपल्या राज्य शासनानं फक्त आम्ही कमिटीला अभ्यास चालला एवढंच आम्हाला सांगितलं आणि हे आज कमी पडले, मागं पडलेलं आहे आणि त्यांनी इतक्या पुढे गेले. आपण काही केल्याशिवाय, ताकद दाखवल्याशिवाय आणि आपलं राज्य शासन हाय सुप्रीम कोर्टात गेल्याशिवाय, त्याला थांबवल्याशिवाय, ते दिल्याशिवाय थांबवत नाही. पण ते देतील न देतील पण आम्ही जनतेच्या कोर्टात जातोय, जनता उठवतोय, जनतेची इच्छा आहे. जनतेला आपण इतकं पुढे झालेलं नुकसान, इतक्या मागे झालेलं इतकं पुढे नुकसान नको आहे. त्यामुळे यांच्या जनता उठवून जनतेनं एक दिवस बंद पडायचा आणि पुढची स्टेप त्या बंद पडल्यानंतर पुढची स्टेप काय घ्यायची ते बघूया, त्या सगळ्यांच्या संमतीने घ्यायची बघूया. पण एक दिवस आम्हाला 3 जिल्हे ज्यांना झळ पोहोचतात त्यांनी बंद ठेवायचे. लोकांचा असं होतं जनते शासनाला दाखवायचा, राज्य शासन आणि दिल्ली गव्हर्नमेंटला दाखवायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा आता निर्णय झालेला आहे आणि या पुढचा निर्णय त्या निर्णयाचा अवलंबून असेल आणि त्यावेळी मिटिंग होऊन त्यांचा पुढचा निर्णय आम्ही घेऊ. जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींनी सुद्धा पाठ फिरवलेले आहे. अन्य लोकप्रतिनिधी आले नाहीत जिल्ह्यातले, त्याबद्दल काय त्यांना निमंत्रण होतं का? बोलवलं होतं. आता जनतेनं त्यांना निवडून दिले, आता जनतेच्या प्रस्ताव येत नसते तर त्याला इलाज नाही ना. पण जनता आम्ही उठवतोय, जनतेला त्याच्या ज्यांना झळ पोचते जनता उठलेले. तुम्हाला म्हणजे आपण बोलवलं त्या पटली माणसं सगळी आली. आज बघितले तुम्ही, नेते येऊ दे न येऊ दे पण जनता आता थांबत नाही. जनतेनं हा निर्णय घेतलाय. इथून पुढे इतके दिवस आमचं झालेलं नुकसान बास आहे, इथून पुढे आम्हाला नुकसान नको आहे. त्यासाठी त्यांच्या जनता त्यांच्या मागे लागेल. सरकारला काय इशारा आहे तुमचा? आमचा हात असेल की तुम्ही आलमट्टी धरणाबाबत जे कर्नाटकने केलेलं आहे ते इतक्या पुढे नेलेलं आहे ते आपल्याला हे थांबवायचं आहे. तुम्ही थांबवू शकताय, राज्य शासन थांबवू शकताय, हायकोर्टात जाऊ शकताय किंवा लवादाचा पुन्हा निर्णय. आता नवीन स्टेट काय झाले आणि त्याच्यासाठी लवादाचा पुन्हा निर्णय घ्यावा, पुन्हा मिटिंग बोलावी आणि पुन्हा पाणी वाटप व्हावं आणि अशा पद्धतीने गेल्याशिवाय होत नाही आणि हा प्रश्न सुटत नाही. सुटण्यासाठी शासन हे केलं तर प्रश्न सुटतोय. पण यांनी आम्हाला बाकी काही न बोलता, नदीजोड प्रकल्प न सांगता आमचं आहे ते कसं वाचवायचं हे सांगावं अशी आमची विनंती आहे शासनाला.